नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. रुकडी ग्रामपंचायत हद्दीतील दलित वस्ती परिसरात नागरी सुविधा पुरवा असे निवेदन देण्यात आलं. हातकणंगले तालुक्यातील रुकडी ग्रामपंचायत हद्दीतील दलित वस्ती परिसरात नागरी सुविधा पुरवा असे निवेदन राहुल घाडगे यांनी ग्रामविकास अधिकारी रुकडी यांना निवेदनात म्हटलं आहे. ही सदर वस्तीमध्ये मोठ्या प्रमाणावर ज्येष्ठ नागरिक, महिला व लहान मुले वास्तव्यास असून सार्वजनिक सोयीसुविधांचा अभाव जाणवत आहे. दलित वस्तीतील नागरिकांचे आरोग्य, स्वच्छता, पर्यावरण व सामाजिक जीवनमान सुधारण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी सार्वजनिक बाकडे बसण्याची व्यवस्था, कचरा कुंडीची उभारणी, अण्णाभाऊ साठे परिसरामध्ये वृक्ष लागवड विकसित करणे वरील सर्व कामे ही अनुसूचित जाती घटकांच्या कल्याणासाठी असलेल्या योजनांतर्गत तसेच 15वा वित्त आयोग निधी, ग्रामपंचायत स्वच्छता व हरितगाव अभियान, सामाजिक न्याय विभाग, पर्यावरण विभागाच्या योजनांमधून राबवण्यात येऊ शकतात. तरी सदर बाबींची स्थळ पाहणी करून ग्रामसभेत ठराव मंजूर करून संबंधित निधीतून वरील कामे तातडीने मंजूर करून कार्यवाही करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी रुकडी ग्रामसेवक अजय वाघ, रुकडी डेप्युटी सरपंच शीतल खोत, ग्रामपंचायत सदस्य शंवे लोखंडे, पाणीपुरवठा सभापती दिलीप इंगळे, बहुजन मुक्ती पार्टी जिल्हा अध्यक्ष सरदार सदामते, अजित लोखंडे, ज्येष्ठ नागरिक वसंत लोंढे, भावी खासदार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राहुल घाडगे साहेब, हातकणंगले तालुका अध्यक्ष अक्षय घाडगे व नागरिक उपस्थित होते. रुकणीमध्ये वार्ड नंबर 5 या ठिकाणी भावी खासदार मित्र परिवार यांच्या वतीनं जे काय निवेदन ग्रामपंचायत दिलेलं आहे त्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून त्या भागातील असणारे आमचे माजी उपसरपंच आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य शंभर लोखंडे असतील, आमचे उपसरपंच बाकीचे राजू मुलाने असतील, अश्विनी सुतार असतील, यांच्या माध्यमातून ग्रामपंचायत सहकार्यानं या ठिकाणी जी काही मूलभूत तुम्ही अडीअडचणी त्या प्रभागात सांगितला त्या माध्यमातून तिथं सुविधा पुरवण्याचं काम ग्रामपंचायत प्रशासन ज्या त्यावेळी योग्य निर्णय घेऊन आपलं अर्जाचा विचार करून पाठपुरावा करून आपल्या ज्या काय मागण्या रास्त मागण्या आहेत त्या मान्य करून काही कालावधीतच त्या पूर्ण करण्याची जबाबदारी ग्रामपंचायत प्रशासन घेते. आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांनी यांनी सुद्धा या ठिकाणी दृढ लक्ष घालून, सरपंचांनी लक्ष घालून या ठिकाणी हे ज्या काय मागण्या आहेत त्या मान्य करून पाठपुरावा करून त्यांचं लक्षवेधी जे काय मागण्या आहेत त्या आपण पूर्ण करायला. हिरकणी न्यूज करिता विवेक कांबळे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रहा अपडेट.